प्रेक्षक हो नमस्कार. आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायातला हा श्लोक संजयनं धृतराष्ट्राला सांगितलेला. महाभारत युद्धाच्या अखेरीला तो युद्धाचं सार सांगतो, जिथे योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे सम्यक ज्ञान विवेक आहेत, जिथे अर्जुन म्हणजे कर्तव्यनिष्ठ कृती आहे, तिथेच निश्चितपणे समृद्धी विजय कल्याण नीती नांदते. ज्ञान आणि विवेकाच्या मार्गावरती चालणं हेच भारतीय परंपरेचं मूळ आहे आणि आरोग्याच्या बाबतीत देखील हाच मार्ग दाखवतो तो आयुर्वेद. भारतीय आयुर्वेद माणसाला निसर्गापासून वेगळं पाहत नाही. माती असो, हवा असो, पाणी असो, सूर्य आणि वनस्पती यांच्याशी असलेला समतोल हेच आयुर्वेदाचं मूल सूत्र आहे. आपल्या आजूबाजूलाच उगवणाऱ्या अनेक वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत, पण आधुनिक जीवनशैली जगत असताना आपण याचं अस्तित्व मात्र विसरतच चाललोय. आयुर्वेद सांगतं की औषधं ही शोधावी लागत नाहीत, तर निसर्गानं ती आपल्याला आपल्या जवळच दिली आहेत. या सिरीजमधून अशाच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या, मोकळ्या जागांमध्ये दिसणाऱ्या, रानावनांमध्ये आढळणाऱ्या भारतीय औषधी वनस्पती, या वनस्पतींची ओळख, त्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म आणि योग्य उपयोग आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रख्यात आयुर्वेदाचार्य वैद्य हेमा थिगडे गेली 40हून अधिक वर्षे आयुर्वेदिक रुग्णसेवेत निरंतर कार्यरत असलेलं हे सेवाव्रती अनुभवी व्यक्तिमत्व. निसर्गाच्या सानिध्यातून त्यांच्याचकडून जाणून घेऊयात आणि आयुर्वेद देखील समजून घेऊयात. आज आपण केमिकल, सिरम्स, इन्स्टंट सोल्युशनच्या जगात जगतोय, पण आपल्या घराच्या दाराशीच एक लाल फूल उमललेलं असतं, ज्याला जाहिरात लागत नाही ना ब्रँडिंग, तरीही पिढ्यानपिढ्या आरोग्य ते आपलं जपत आलंय. हे फूल म्हणजे जास्वंद. गणपतीला अत्यंत प्रिय असणारं हे फूल. अथर्वशीर्षामध्ये सुद्धा त्याचं वर्णन असं केलं आहे, रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम भक्तानुकंकिनम देवम जगत्कारणम अच्युतम. ज्यांचं संपूर्ण शरीर हे रक्तचंदनाच्या गंधानं माखलेलं आहे, ज्यांची रक्तपुष्पांनी म्हणजेच लाल जास्वंदाच्या फुलांनी उत्तम प्रकारे पूजा केली जाते, जे भक्तांवरती दया करणारे, कृपा करणारे आहेत, त्या अच्युत आणि जगाचे मूळ असलेल्या देवतेला म्हणजे श्री गणेशाला मी स्मरण करतो, त्याचं ध्यान करतो. म्हणूनच कदाचित हे फूल आपण गणपतीला वाहत असावे. आयुर्वेदात या जास्वंदाचं महत्त्व असं सांगितलं आहे, जपा पुष्पम कषायम स्यात् कफपित्तम हरम लघु केशवातानुलोमच ग्राही तददीपम मतम. रक्तशुद्धी, उष्णता कमी करणं आणि नैसर्गिक सौंदर्य जपणं या सगळ्यामध्ये जास्वंदाचा मोलाचा वाटा असणाऱ्या या पुष्पाविषयी जाणून घेऊयात आजच्या घराघरातल्या आयुर्वेदात. आपण बाहेर पडलो की शेतकऱ्यांच्या बांधाला घराच्या समोर हे लाल फुलं दिसतात, पांढरी फुलं दिसतात, गुलाबी फुलं दिसतात, असे विविध रंगाची जास्वंदाची फुलं. आयुर्वेदात त्याला जपाकुसुम असं म्हटलेलं. आपल्याला माहिती आहे जास्वंदाचं तेल हे केस्य आहे, याच्यासाठी आपण अतिशय फेमस आहे आपल्या इथे. जपाकुसुम तेल असं मिळतं, त्याला विविध नावं आहेत. आता याच्या काय काय वापरू शकतो आपण जपाकुसुमाचं, तर पान वापरलं जातं, फुलं वापरली जातात. आता या वनस्पतीची सहज उपलब्धी आपल्याकडे आहे. गणपतीला प्रिय म्हणून आहे, आपण गणपतीला वाहतो आणि नंतर निर्माल्यात टाकतो. ते वाळलेल्या फुलांचा सुद्धा उपयोग होऊ शकतो आणि ताज्या फुलांचाही होऊ शकतो. यातल्या औषधांमध्ये खास करून आपण पांढरी आणि लाल रंगाची जास्वंद वापरतो. लाल जास्वंद वीर्यशीत आहे, रक्तस्तंभनाचं काम करते, सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाते. आता या कसं काय वापरायची जास्वंद, तुम्ही डायरेक्ट कोशिंबिरी करता त्यात जास्वंद टाक, रक्तवर्धक आहे. रक्तस्तंभक जशी आहे तशी ती रक्तवर्धक पण आहे. मग कोशिंबिरीमध्ये टाका, छान लाल रंग येतो आणि सुंदर दिसते. काकडीच्या कोशिंबिरीत टाका, तुम्हाला घेता येते, विषद्रव्य अजिबात नाही.
देन 4-5 फुलं तोडून आणा, मिक्सरला बारीक करा, त्यात थोडंसं पाणी टाका, तुम्हाला आवडेल त्यात मध टाका, साखर टाका, काही टाका, उत्तम सरबत फ्रीजमध्ये ठेवा आणि प्यायला द्या. या सरबताचा फायदा काय होणार? शीतवीर्य आहे, उष्णता कमी करणार, तुमचं रक्तवर्धनाचा फायदा करणार. HB कमी असणारी पोळी तर खूप आहे, 5, 6, 8, 10. सध्या पाऊस आहे, रक्त कमी असणार. का बरं आहे हो? तर हा तुमचा न्यूट्रिशनल ॲनिमिया, खाण्यामधनं उत्तम प्रकारचे पदार्थ न जाणे. आता हा सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे, हा तुम्ही रोजच्या ह्याच्यात वापरू शकता. आता ह्याचाच उपयोग अजून औषधात कसा होतो? पानं, गावामध्ये पानाचा उपयोग केला जातो बघा. फोड आला तर तो पिकवण्यासाठी त्या पानाला वाटतात, त्याचा लेप देतात. फोड पिकला की ते सगळे ड्रेन होऊन निघून जातं आणि त्याच्या गुणधर्मामुळे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, अँटीसेप्टिक असं कुठलंही इतर होत नाही, म्हणून अँटीसेप्टिक म्हणून ते काम करतं. हा त्याचा एक उत्तम उपयोग आहे. पचन संस्थेसाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि अजून एक महत्त्वाचा म्हणजे डिटॉक्स करणं, विषद्रव्य बाहेर करणं, काढून टाकता येतात. हा यातला मोठा फायदा आहे. जसं रक्तवर्धन करतं तसं विषद्रव्य काढण्यासाठी याचा वापर होतो. फुलाच्या पाकळ्या ह्या त्वचेला तजेला आणणारे आहेत. आता तुमचे केस गळले, तुम्हाला चावी लागली तर नुसते फुलं घ्या, वाटा, त्याचा कल्क करा आणि तो लावा तरी फायदा होतो. तो खोबऱ्याच्या तेलात सिद्ध केला तर अजून जास्त फायदा होतो. त्याच्याबरोबरच जास्वंदाबरोबर तुम्ही वडाची पानं टाका. तुम्हाला काय कशासाठी वापरताय त्याप्रमाणे त्यात औषधं जर तुम्ही टाकली तर त्याप्रमाणे त्याची ॲक्शन तुम्हाला सुंदर प्रकारे करता मिळू शकते. पानाचा कल्क फोड, दही, बेसन, गुलाबजल आणि फुलाचा कल्क जर तो तुम्ही वापरला तर तुमच्या चेहऱ्याला अतिशय सुंदर ग्लो येतो. पार्लरमध्ये जाऊन एवढाले पैसे घालवता, हे तुमच्या घरच्या घरी करायचं आहे. पहिलं बघा, तुम्हाला सांगितलेले पदार्थ बघा. दही तुमच्या घरी आहे, बेसन पीठ तुमच्या घरी आहे, गुलाबजल तुमच्या घरी आहे, जास्वंदाची फुलं आणायची, बारीक करायचा, म्हणजे त्याचा कल्क तुमच्या घरी तयार झाला. हे सगळं एकत्र टाकायचं आणि याला तुम्ही जर का उत्तम प्रकारे याचे एकत्र पेस्ट करून तुमच्या चेहऱ्याला तुम्ही घरी गेले की लावून बघा. तुमचा दिवसभराचा थकवा, तोंडावर आलेला, चेहऱ्यावर आलेला टॅन सगळं निघून राहील आणि प्रसन्न चेहरा होईल तुमचा. साधं गुलाबजल, ग्लिसरीन आणि फुलांच्या पाकळ्या एकत्र करून टाका. स्किनवरचे सगळे बॅक्टेरियल इन्फेक्शन निघून जातात. म्हणजे आपण प्रदूषणामध्ये सतत फिरतो, आल्यानंतर आपण चेहरा धुतो, तर त्याच्याऐवजी हे तयार करून ठेवा. असं नाही म्हणत की मला रोजच्या रोज फुलं आणा, त्याचा कल्क करून ठेवा. त्या कल्कामध्ये आल्याला गुलाबजल टाका, गुलाबजल तर तयार मिळतं ते टाका, थोडंसं ग्लिसरीन टाका, चेहऱ्याला लावा, धुवून टाका. प्रयोग करून बघा, तुमच्या ह्याच्यावर आलेला काळपटपणा पूर्णपणे नाहीसा होईल. व्हिटॅमिन सी आणि ॲमिनो ॲसिड हे भरपूर आहे त्याच्यामध्ये. वीर्य शीत आहे, पित्तप्रधान्यामध्ये सर्व व्याधींवर तुम्ही वापरू शकता. अजून महत्त्वाचं म्हणजे निद्रानाश, याच्यासाठी या फुलांच्या सरबताचा उत्तम फायदा होतो. आता हे तुम्ही कसं वापरायचं मी उपाय सांगितले, करणं तुमच्या हातात आहे. प्रयोग करून बघा. आज आपण पाहिलं की देवपूजेत ओळखला जाणारा जास्वंद हा केवळ सौंदर्याचं फूल नाही, तर आयुर्वेदात केस, त्वचा, रक्तस्त्राव आणि शरीरातल्या उष्णतेचं संतुलन यासाठी महत्त्वाची असणारी ही औषधी वनस्पती आहे. ट्रेंड्स बदलतात, पूर्वापार निसर्गाची ही सूत्र मात्र कधीच बदलत नाहीत. जास्वंद आपल्याला हेच सांगतं की निसर्गात सौंदर्य आहे, पण त्या सौंदर्यात औषधही लपलेलं आहे. भक्ती, सौंदर्य आणि आरोग्य आपल्याला जाणता आले पाहिजे. आज दिलेली ही माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल. अशा सोप्या, शास्त्रीय आणि उपयुक्त घराघरातल्या आयुर्वेदात या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भेटूयात. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार.